प्रभूचे स्वागत करण्या मार्ग प्रभूचा सजवा, मार्ग प्रभूचा सजवा. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण मोठ्या आनंदाने आगमन काळाला सुरुवात करत आहोत. आणि ह्या आगमन काळातील पहिल्या रविवारी देऊळ माता उपासना आपल्याला सांगत आहे की आपण जागृत राहिलं पाहिजे आणि आपण प्रार्थना केली पाहिजे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जगाच्या अंताविषयी अनेक अशा कथा ऐकतो. 2012 साली असं भाकीत करण्यात आलं होतं, अशी भविष्यवाणी सांगण्यात आली होती की 21 डिसेंबर 2012ला ह्या पृथ्वीचा अंत होणार आहे. आणि लोक घाबरलेली होती. आणि अशा वेळेला लोकांना काय करावे हे समजत नव्हतं. अमेरिकेमध्ये घडलेली एक सत्य घटना, एक पंथ होता आणि हा पंथाचा प्रमुख लोकांना म्हणाला, जगाचा शेवट होणार आहे, आपण आपलं सगळं काही विकूया आणि बेटावर जाऊन प्रार्थना करूया आणि प्रभूच्या दिवसाची वाट बघूया. आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे लोकांनी आपलं सगळं काही विकलं आणि ते बेटावर गेले प्रार्थना करायला. परंतु जगाचा अंत काही झाला नाही आणि त्यांनी सगळं काही विकलेलं होतं. ते निराश झाले आणि त्या प्रमुखाने आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी आत्महत्या केली. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांच्या मनात एक कुतूहल आहे, एक विचार आहे की ह्या जगाचा अंत कसा होणार आहे. आणि आजची वाचनं आपल्याला त्याविषयी सांगत आहे. आजची वाचनं आपल्याला आशावादी होण्यासाठी बोलावत आहे. आजचं पहिलं वाचन जे इर्मया संदेष्टाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. इर्मया संदेष्टा ह्याला श्लोकाचा किंवा दुःखाचा संदेष्टा म्हणून संबोधले जाते, कारण त्याच्या स्वतःच्या जीवनात त्याला अनेक गोष्टीला, दुःखाला सामोरे जावं लागलं. आणि म्हणून तो लोकांना सांगत आहे, जागृत रहा, आशावादी व्हा, कारण प्रभू येशू येणार आहे. प्रभू ह्या जगात येणार आहे, आपलं तारण करणार आहे आणि आपल्याला नवीन मार्ग दाखवणार आहे. आजचं जे दुसरं वाचन आहे ते संत पौलाने थेसलोनिकरास लिहिलेल्या पहिल्या बोलपत्रातून घेतलेलं आहे. आणि ते वाचन आपल्याला सांगत आहे की देव प्रेम आहे आणि देव आपल्याला सांगत आहे, निराश होऊ नका. संत पौल सांगत आहे, निराश होऊ नका, आशावादी राहा, कारण देव तुम्हाला सोडणार नाही. तर देवाचं प्रेम आपल्या सगळ्यांना त्याच्या एकुलत्या एक पुत्राद्वारे भेटणार आहे. आजचं शुभवर्तमान जे संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं आहे. आणि शुभवर्तमान आपल्याला येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी सांगत आहे. आणि त्यावेळी अनेक नैसर्गिक गोष्टी होतील. सूर्य खाली पडेल, त्याचबरोबर चंद्र मावळेल आणि ह्या पृथ्वीवर अनेक अशा भयानक गोष्टी होतील. परंतु येशू म्हणतो, घाबरू नका, कारण त्या काळी देवाचा पुत्र पुन्हा येणार आहे, मेघारूढ होऊन येणार आहे आणि देवाचा पुत्र आपल्याला एक नवीन आशा देणार आहे. आपण फक्त एकच गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे आपण जागृत राहिलं पाहिजे आणि आपण प्रार्थना केली पाहिजे. देवाच्या भेटीसाठी आपण नेहमी तयार आहोत का? संत डॉन बॉस्को ह्याच्या जीवनातील एक घटना. संत डॉन बॉस्को एकदा बागेमध्ये काम करत होते. तेव्हा एक मनुष्य त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, डॉन बॉस्को, जर देवाचा दूत तुमच्याकडे आला आणि तुम्हाला म्हणाला की तुमच्याकडे फक्त अर्धा तास आहे, अर्धा तासात तुम्ही स्वर्गलोकी जाणार आहात, तर तू काय करशील? तेव्हा संत डॉन बॉस्को म्हणाले की जर देवाचा दूत माझ्याकडे आला आणि म्हणाला की माझ्याकडे फक्त अर्धा तास आहे, तर मी अर्धा तास ह्या बागेमध्ये जे काम करत आहे ते करतच राहील.
होय माझ्या प्रिय बंधुविनं, संत डॉन बॉस्को नेहमी तयार होते, ते प्रार्थना करत होते, ते जागरूक होते. आपल्या सुद्धा आज देऊळ माता सांगत आहे, आशावादी व्हा, प्रार्थना करा आणि तयार राहा. आणि जर आपण आशावादी आणि तयार राहिलात तर येशू आपल्याला स्वीकारेल आणि आपल्याला दुसऱ्या भेटीत स्वर्गराज्याचं सुख मिळेल. आमेन.